मित्रांनो, आज या आपल्या मकाच्या चिनी मका लागवडीच्या प्रात्यक्षिकामध्ये आपण हा दुसरा एक त्यांना अजून एक पर्याय सांगतोय आपण का याच्या 3 पद्धती आपण वापरल्या. रासायनिक पद्धतीने बी आपण एक कंट्रोल करून पाहिलं आळीसाठी. दुसरा आपण एक होमिओपॅथीचं पण एक ट्रायल बेसिसवर घेतोय. तिसरी पद्धत आपल्याला बायोलॉजिकल म्हणजे कंट्रोल, जैविक पद्धतीने कंट्रोल. आता जैविक पद्धतीने कंट्रोल करायचं म्हणजे आता आपण सेंद्रिय औषध तर मारलेली, पण मग जे शेतामध्ये पक्षी येतात बरोबर आहे का नाही, ते पक्षी पण कुठल्या कुठल्या तरी आळीच्या शोधामध्ये असतात आणि त्या आळ्यांचं ते नियंत्रण ते त्याच्यामार्फत सुद्धा जैविक पद्धतीने आपल्याला करता येते. तर या ठिकाणी आपल्याला पक्षी सापळा करायचा आहे बरोबर आहे. अशी एक काठी घेतली, या काठीला आपण काय करणार इथं बांधणार आहे. थोडी उंच झालेली आहे पण तर ठीक आहे, पिकाच्या उंचीच्या थोड्याशा वरती पाहिजे ती. आणि तिला व्यवस्थित म्हणजे तो कुठलाही पक्षी जो येईल त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला इथं बसायला जागा होणार म्हणजे पक्षी थांबा, याला आपण म्हणू शकतो पक्षी थांबा. तर तो पक्षी थांबा काय करायचं, आपल्याला जे कुठलेही पक्षी असतील त्या पक्ष्याने इथे येऊन बसून त्याचं निरीक्षण असतं त्या पक्ष्यांचं, आणि त्या ज्या आळी असतात कीटक असतात त्या कीटकांना विसरून खाण्याचं काम देखील ते करू शकतात. जर असे पक्षी सापळे थांबे पक्षी थांबे जर आपण या पूर्ण एकर भराच्या क्षेत्रामध्ये जर अशा मधल्या ठिकाणी 4-5-6 असे ठेवले तर अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगलं जैविक पद्धतीने नियंत्रण हे होऊ शकतं. बघा हालत नाही हा स्टँडी बरोबर. इथं पक्षी इथं काय करणार, इथं त्याचे पाय वगैरे ठेवून तो तुम्ही बघा ज्या वेळेस तुम्ही घरात जाशाल तुम्ही आता ठीक आहे आपण इथे उभे आहेत म्हणून पक्षी येणार नाही, पण आपण नसताना अचानक लक्ष ठेवायचं का कुठला पक्षी इथं आला बसला, म्हणजे त्यावरून आपलं लक्षात येईल का आपला जो आपण पक्षी थांबा केलेला आहे हा अतिशय व्यवस्थित झालेला आहे. यासाठी काही खर्चाची गरज नाही तुम्हाला, खूप पैसे लागतात. आपल्याच बांधावरच्या 2 काठ्या आणायचे, एक आडवी काठी आणि एक उभी काठी, आणि अशा त्याच्या मधोमध कोपऱ्याला अशा पद्धतीने जिथे जिथं आळीचं आपल्याला जिथं दिसतंय प्रमाण इथं आळी हा या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी आपण हे लावू शकता. म्हणजे काय होईल तर तुम्हाला याच्यातनं सुद्धा बऱ्यापैकी तुमचा औषधांचा जो होणारा खर्च आहे तो हा कमी होऊ शकतो. मूळ मुद्दा हाच आहे की आपल्याला आपण जे नवीन तंत्रज्ञान वापरतो त्या तंत्रज्ञानाचा वापर नुसता पद्धत बदलवण्याची नसून तर आपल्याला उत्पादन वाढीचा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला कमीत कमी करायचा आहे, उत्पन्न वाढवायचं आहे. त्यावेळेसच आपलं हे प्रात्यक्षिक कुठेतरी आपण हे चांगलं यशस्वी करू शकतो. तर मग लक्ष्मण भाऊ भाऊ तुम्ही आता हे पक्षी थांबे करशाल आणि ज्यावेळेस पक्षी बसला तर तुमच्याच कॅमेरामध्ये त्याचा एक फोटो घेऊन ठेवा का म्हणजे बसतो का नाही बसतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून ते लक्षात येईल. धन्यवाद.